नमस्कार, तृप्ती दामले ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि गुड मॉर्निंग. आजचा दिवस थोडा लेट सुरू केला आहे मी, कारण लेट उठणं झालं. आज कुठेही जायचं नाही आहे, कुठलीही प्रॅक्टिस नाही आहे. दसऱ्याचा आदला दिवस आहे, त्यामुळे आज दसऱ्याचं सगळं काम करायचं आहे आणि घरातली काही फारशी राहिलेली इकडची तिकडची कामं करायची आहेत. त्यामुळे आपण जेव्हा नेहमी सतत बाहेर जातो तेव्हा आपलं घर थोडं अस्ताव्यस्त होतच ना. घरी आवरणारं कोणी नसतं, आपणच असतो. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत राहतात. उठून मस्त अंघोळ केली, पाणी प्यायले, सगळी कामं आटपली, देवाची पूजा करायला घेतली. माझं फारसं मंदिरात जाणं होत नाही किंवा मला लाईनमध्ये थांबून दर्शन घेणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं मला थोडंसं पटत नाही. म्हणण्यापेक्षा का ना एवढा जीवाला त्रास करून आपण सगळं करायचं. आपली पॉझिटिव्हिटी ही आपल्याला नेहमी पुढे घेऊन जाते असं मला नेहमी वाटतं. आणि तुम्ही ज्या देवाला मानता किंवा जे तुमचं प्रेरणास्थान आहे त्याला तुम्ही घरातून जरी हात जोडून प्रार्थना केली तरी ती तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचली जाते, त्यांच्यापर्यंत पोचते. त्यामुळे लाईनमध्ये उभं राहून भरपूर प्रवास करून देवळातच जाऊन पाया पडलं पाहिजे असं काहीही नाही आहे. तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे, ती किती स्ट्रॉंग आहे, तुमची पॉझिटिव्हिटी किती स्ट्रॉंग आहे हे सगळ्यात जास्त मॅटर करतं. असो तर मी आज आणली आहे कुठली भाजी आणली आहे? मेथीची भाजी आणली आहे मी आज खूप दिवसानंतर. मुंबईत मेथी व्यवस्थित मिळत नाही, पण ठीक आहे, म्हणजे गावाकडच्यासारखं तुम्हाला इथे मिळूच शकत नाही. त्यामुळे आज मेथीची भाजी व्यवस्थित धुतली, खुडून घेतली आणि आता चिरायला बसली आहे विळीवर. विळी तेव्हाच वापरते जेव्हा खोबरं किसायचं असतं, अदरवाईज आपण सुरी वापरून पटापट आपली कामं होतात ना. घरी विळी वापरायची खूप सवय होती, पण आता नारळ तेवढा वापरला जात नाही, त्यामुळे विळी पण काढली जात नाही. आज म्हटलं शिस्तीत विळीवर बसून मस्तपैकी भाजी चिरूया बारीक. आणि चिरायला पण तुम्हाला हवं तसं मिळतं विळीवर, जसं सुरीने नाही जमत. काही जणांना सुरीने एकदम चांगलं जमतं, पण मला तेवढं सुरीने जमत नाही. मी विळी वापरते, पण घाईच्या वेळी शक्य होत नाही. फक्त खोबरं किसायला वापरते हल्ली. तर मस्तपैकी भाजी चिरून घेतली आणि कैरी घेऊन आले होते. कैरीची कढी करायची होती किंवा कैरीचं सार पण म्हणतात त्याला. हिरवी मिरची, मेथी आणि मोहरीची फोडणी घालून मी सार बनवते. वरती वाटून खोबरं घालते किंवा तांदळाचं पीठसुद्धा काही जण वापरतात. ती दाट होण्यासाठी गूळ घालायचा, थोडंसं मीठ टाकायचं, अशी त्याची रेसिपी आहे. एकदम कमाल लागते. आणि तुम्हाला हलकं फुलकं जेवायचं असेल तेव्हा ही कढी मस्त, जशी ताकाची बनवतो तशीच कैरीची कढी आपण बनवतो. पण मी ताकाची कढी खात नाही, मला नाही आवडत ताकाची कढी. मी कधीच खाल्ली नाही, म्हणजे कधीतरी खाल्ली असेल तेव्हा मला आवडली नाही. त्यामुळे मी घरी असताना कधीच ताकाची कढी खाल्ली नाही आणि आता मी बनवत पण नाही. त्यामुळे आज कैरी घेऊन आले होते. मस्तपैकी कैरीची कढी, चपाती, भाजी असा सगळा बेत होता माझा आणि भात. तर भाजी फोडणीला घालायला घेतली. कधी कधी कांदा नाही वापरत, कधी कधी वापरते. म्हणजे ही भाजी थोडी कडवट असते आणि त्यामुळे कांदा वापरलात, खोबरं वापरलं की त्याचा थोडा कडवटपणा कमी होतो. कवळी असेल तर कमी कडू असते, पण अदरवाईज असतेच कडू. पण ह्या भाजीला जी एक टेस्ट असते ना, ती मला खूप आवडते. म्हणजे याचे पराठे म्हणा किंवा याचा बेकरी प्रॉडक्ट्स जे मिळतात ना, मठरी वगैरे, किंवा हे पण त्याची एक वेगळीच कडवट असे नाका, पण त्याची एक वेगळी टेस्ट असते. त्यामुळे मला मेथीची भाजी भरपूर आवडते. तशा पालेभाज्या सगळ्याच आवडतात, शेपू सोडून. शेपूची नाही खाऊ शकत मी भाजी, खूपच काहीतरी वेगळा वास येतो त्याला. शेपूची भाजी नाही खात. बाकी सगळ्या पालेभाज्या, फळभाज्या मी सगळ्या खाते. पण बनवायचा थोडा आळस आहे, त्यामुळे आज आणली आहे, बनवायला घेतली. भाजी बनवली आणि पीठ मळायला घेतलं. पीठ मळून चपात्या करायच्या होत्या, म्हणून पटापट सगळं आवरून घेऊया. हल्ली आम्ही उशिरा उठतो, त्यामुळे कधी कधी नाश्ता स्किप करून डायरेक्ट चपाती भाजी खातो किंवा आमटी भात, असं काहीतरी आमचं चाललं आहे सध्या. रुटीन थोडंसं बदललेलं आहे, बिघडलेलं आहे, पण असो, ते हळूहळू आपल्या मूळ पद्यावर येईल. तर मी चपात्या भाजल्या व्यवस्थित आणि विचार करत होते की आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला कधी एकदा घरी येऊ असं वाटतं, आणि घरात थांबलं ना की कधी एकदा काम येतं आणि कधी एकदा मी बाहेर जाऊ असं वाटतं. मला पहिल्यापासनं बाहेर फिरायची जास्त सवय आहे, घरात राहायची जास्त सवय नाही आईकडे असतानासुद्धा. आणि आतासुद्धा तशीच सवय आहे. म्हणजे काही वेळ नाही मिळाला, काही हे झालं तरी मी एक फेरी मार्केटमध्ये मारून येतेच. म्हणजे काही घेतलं नाही घेतलं तरी मला मार्केट एक्सप्लोअर करायला खूप आवडतं.
जेव्हा वेळ असेल तेव्हा मी जाते आणि त्यामुळे आपलं मनसुद्धा थोडं मोकळं होतं, बाहेर फिरायला पण मिळतं घरात बसून तेच तेच काम करण्यापेक्षा. तर मी बाहेरनं फुलं आणली होती विकत, तर त्याचा मी हार करत बसले होते. फुलं आणि आंब्याची पानं घेऊन आले, एक दरवाजात लावायला, एक देवीला हार, एक आमच्या सासूबाईंच्या फोटोला हार घालायला आणि आमच्या इन्स्ट्रुमेंटची पूजा करायची. अर्थात दुसऱ्या दिवशी दसरा होता. ब्लॉग मी ॲक्च्युली लेट अपलोड करते, आय एम सॉरी. त्यामुळे जसं शक्य असेल तसं मी ब्लॉग अपलोड करत असते नेहमी. हे बघा, ही आमच्याकडे अजून एक नवीन गोष्ट म्हणजे दसऱ्यासाठी मी माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घेतलं आहे, स्वतःलाच गिफ्ट केलं आहे. ही माझी जुनी पर्स आहे. ही मी जवळजवळ 1.5 वर्ष वगैरे वापरली, मस्त वापरली आणि ही एस्बेडा काहीतरी नावाचा ब्रँड आहे, त्याची ही पर्स आहे. पण त्याचं ना आता ते पूर्ण लेदरची सालं निघाली आहेत बाजूने आणि त्याचा बटन पण, वरचं बटनचं कवर गेलं आहे फक्त. बाकी पर्स जशाच तशी आहे. मी खूप रफ वापरली, ती पावसात वगैरे भिजली बऱ्याचदा, त्यामुळे त्याचं ते लेदर थोडंसं निघालं. बाकी जशाच तशी पर्स आहे आणि याचे पैसे वसूल झालेले आहेत आणि त्यामुळे याच ब्रँडची पर्स घेण्यासाठी मी पुन्हा मॉलमध्ये गेले होते. आमच्या बाजूलाच एक इन्फिनिटी नावाचा मोठा मॉल आहे, तिथे सगळ्याच प्रकारचे, माझ्या मते बऱ्यापैकी ब्रँड्स तिथे आहेत. म्हणजे एलेन सोली आहे, अल्डो आहे आणि मिराजिओ की काहीतरी बरंचसं नाव होतं तिथे. असे बरेचसे प्रकार तिथे मिळतात. पण एस्बेडा हा ब्रँड मला म्हणजे आवडतो आणि माझ्या बजेटमध्ये होता, त्यामुळे मी तिथे गेली होती. तिथे ऑफर्स पण चालू होत्या. हा त्यांचा लोगो आहे आणि ही माझी नवीन पर्स आहे. ह्याची जी वरची डिझाईन आहे ही मला खूप आवडली आहे. ही ॲक्च्युली टोट बॅग नाही, ही टोट बॅग नाही आहे, ही हँडबॅग आहे आणि ही बरीच मोठी आहे. याला आतमध्ये 2-3 कप्पे आहेत, एक चोर कप्पा आहे आणि बाहेरून पण एक त्याला कप्पा आहे. ह्याच्यामध्ये माझी बॉटल, माझी पर्स, माझे सनग्लासेस आणि तुमचे काही मेकअपचे प्रॉडक्ट्स असतील तर एखादा डब्बा पण, कधीतरी काय खाऊन यायचा असेल तर एखादा ड्रेस पण याच्यामध्ये राहील, पाण्याची बॉटल राहील. तर हे सगळं राहील. माझी पॉवर बँक असेल, चार्जर असेल, हे सगळं राहील. या दृष्टीने मी ती थोडी मोठी घेतली आहे. आणि आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा आपली हँडबॅग थोडीशी मोठी असते, तर त्याच्यामध्ये काही जास्त वस्तू आपल्याला ठेवता येतात ना, त्यामुळे म्हणून म्हटलं यावेळी थोडी मोठी बॅग घ्यावी. आणि मला नक्की सांगा कमेंट करून की ही बॅग तुम्हाला आवडली की नाही. ॲक्च्युली मला चॉकलेटी कलर हवा होता, लेदरचा ओरिजिनल कलर, पण त्यांच्याकडे ती अवेलेबल नव्हती. ॲक्च्युली होती पण ती थोडीशी फॉल्टी होती, त्यामुळे तो पीस त्यांनी मला दिला नाही, त्यामुळे मी ब्लॅक घेऊन आले. नेक्स्ट टाईम मी चॉकलेटी कलर पण घेणारच आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा मला ही बॅग तुम्हाला आवडली की नाही, किंवा कुठला दुसरा ब्रँड तुम्ही वापरता जो याच्यापेक्षा छान असतो. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.